जे आर शिक्षण या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। 7वा वेतन आयोग प्रलंबित हप्त्यासंदर्भात आता घडीची एक मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे। 7वा वेतन आयोग प्रलंबित हप्ते 4था-5वा हप्ता अजूनही अनेक सरकारी कर्मचारी अधिकाऱ्यांना निवृत्ती वेतनधारकांना देय झालेला नाही, अदा झालेला नाही। या संदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण असं एक परिपत्रक निर्गमित झालेलं आहे। काय आहे परिपत्रक आणि या परिपत्रकाचा फायदा राज्यातील सरकारी कर्मचारी पेन्शनधारकांना कसा होणार आहे, या संदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपल्या सर्वांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, जेणेकरून महत्त्वपूर्ण शासन निर्णय, कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स, महत्त्वपूर्ण शासन निर्णय आपल्याला आपल्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती सर्वात अगोदर पाहावयास मिळतील। जसे की आपण स्क्रीनवर पाहताय, 7व्या वेतन आयोगाच्या प्रलंबित थकीत हप्त्यासंदर्भात हे हप्ते कधी मिळणार या संदर्भात आपल्या यूट्यूब चॅनलला कमेंट प्राप्त होत होत्या आणि या संदर्भात 7व्या वेतन आयोगाची थकबाकी अदा करण्याबाबत राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून शासन निर्णय निर्गमित केलेला असून राज्यातील शासकीय जिल्हा परिषदा तसेच निवृत्ती वेतनधारकांना माहे जून पेड इन जुलै वेतन निवृत्ती वेतन देयकासोबत अदा करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत। सदर नमूद शासन निर्णयामध्ये NPS धारक निवृत्ती वेतनधारकांना 7व्या वेतन आयोगाचा हप्ता रोखीने तर भविष्य निर्वाह निधी योजना लागू असणाऱ्या सदर 7व्या वेतन आयोगाच्या 5व्या हप्त्याची रक्कम ही व्याजासह GPF खात्यामध्ये जमा करण्याचे निर्देश आहेत। परंतु ज्या कर्मचाऱ्यांचं DCPS NPS खातं नसेल अशा कर्मचाऱ्यांना थकबाकीची रक्कम अदा करण्याबाबत विभागीय शिक्षण उपसंचालक छत्रपती संभाजीनगर यांच्यामार्फत दिनांक 5 जुलै 2024 रोजी महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे। श्री शेख अब्दुल रहीम राज्यप्रवक्ता महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटना यांच्या संदर्भातील पत्रानुसार DCPS NPS खाते नसलेल्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना 7व्या वेतन आयोगाची थकबाकी रोखीने मिळण्याबाबत सहाय्यक संचालक विभाग शिक्षण उपसंचालक कार्यालय छत्रपती संभाजीनगर मार्फत माननीय शिक्षण संचालक प्राथमिक शिक्षण संचालक महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या प्रति परिपत्रक सादर करण्यात आलेला आहे आणि सदर परिपत्रकामध्ये नमूद करण्यात आलेला आहे की DCPS NPS खाते नसलेल्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना 7व्या वेतन आयोगाची थकबाकी रोखीने मिळण्याबाबत राज्य प्रवक्ता महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटना मार्फत निवेदन प्राप्त झालेलं असून सदर निवेदनावर पुढील कार्यवाहीस्तव व मार्गदर्शनास्तव विनंती करण्यात आलेले आहे। अशा पद्धतीचे हे स्क्रीनवर आपण परिपत्रक पाहू शकताय। दिनांक 5 जुलै 2024 रोजी हे परिपत्रक निर्गमित झालेलं आहे। तर प्रलंबित 7व्या वेतन आयोगाचे थकीत हप्ते जे आहेत 5वा हप्ता देय संदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय अगोदरच निर्गमित झालेला आहे, परंतु जून पेड इन जुलै वेतनामध्ये 7व्या वेतन आयोगाची थकबाकीची रक्कम अदा करण्यात आलेली नाही। त्यामुळे जुलै पेड इन ऑगस्ट महिन्यामध्ये 7व्या वेतन आयोगाचे प्रलंबित हप्ते 5वा हप्ता मिळण्याची शक्यता राज्य सरकारी कर्मचारी पेन्शनधारकांना आहे। त्यामुळे निश्चितच ही अतिशय महत्त्वपूर्ण बातमी आहे असं आपल्याला म्हणता येईल। तर हा होता अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ, महत्त्वपूर्ण परिपत्रक। अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी रोजच्या महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।